हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे ध्रुवांकर फॅशन डिझाईन्स. तर बघा, अशी छान छान मी शिवलेली ब्लाऊजची डिझाईन तुम्हाला आज दाखवणार आहे. बघू शकता इतके सारे ब्लाऊज अगदी 2 ते 3 दिवसात मी शिवलेले आहे. हे आपलं फर्स्ट ब्लाऊज आहे. बघू शकता तुम्ही किती सुंदर आपलं ब्लाऊज असं दिसत आहे. बघा, असा आकार टाकून घेतलेला आहे, लेस तशीच फिरवलेली आहे. खालचा जो पानगळाचा शेप आहे तो अगदी तसा मी व्यवस्थित असं कटिंग करून तयार करून घेतलेलं आहे. बघू शकता ही आपली स्लीव्जवर डिझाईन आहे. बघा, अशी फ्रिल तयार करून छोटीशी इथं असं बो तयार केलेला आहे. त्याच्या आवडीनुसार बटन लावलेलं आहे. लाल कलरची लेस लावलेली आहे. पैठणीवरचं ब्लाऊज आहे. बघू शकता हे आपलं ब्लाऊज कटोरी ब्लाऊज आहे. किती सुंदर असं आपल्या ब्लाऊजच्या फिनिशिंग आलेले आहेत. कटोरी बघा, स्लीव्ज बघा, अगदी सगळं व्यवस्थित छान असं डिझायनर आलेलं आहे. बघू शकता कटोरी टक्सुद्धा खूप सुंदर आलेले आहेत. बघा, अगदी व्यवस्थित करून जाईल. घातल्यानंतर ब्लाऊज परफेक्ट असं दिसणार आहे. असं ठेवून दाखवलं ना काही व्यवस्थित कळत नाही. बघू शकता काहीतरी युनिक आणि ट्रेंडिंग अशी आपली डिझाईन आहे. तर चला, हे आपलं दुसरं ब्लाऊज आहे. बघा, काठाचा वापर मी अशा प्रकारे केलेला आहे. थोडासा वक्र आकार देऊन इथं खाली पानगळ्याचा निमुळता शेप दिलेला आहे. बघू शकता किती सुंदर असं आपल्या गळ्याचा आकार दिसत आहे. तसाच पाठीतले काठ काढून मी तिथं लावलेले आहेत. बघा, हे आपले नॉट सिम्पलच मी नॉट दिलेले आहेत. हातावर डिझाईन तुम्ही बघू शकताय. हातावरची डिझाईन चुने टाकून केलेली आहे. तिथं आपली 2 फ्रिल बसलेली वेणी घातलेली आहे. तिथं त्यात 2 बटन लावून तुम्ही डिझाईन घालू शकताय. 2 बटन गोल्डन कलरचे लावलं तरी चालेल. आणि स्लीव अगदी आपली डिझायनर तयार होणार आहे. बघू शकता किती सुंदर असं आपलं ग्रीन कलरचा ब्लाऊज आलेला आहे. हे सुद्धा ब्लाऊज आपलं कटोरीच आहे. बघू शकताय एकदमच छान दिसत आहे. किती सुंदर असं आपलं ब्लाऊज डिझाईन तयार झालेलं आहे. ग्रीन कलरचं काठसुद्धा कॉन्ट्रास्ट असल्यामुळे खूप छान दिसत आहे. बघू शकताय हे सुद्धा कटोरी ब्लाऊज आहे. किती सुंदर असं फिनिशिंग बघा. ब्लाऊज अगदी सोबर सिंपल आहे. तर चला पुढचं बघूया. बघा, या गळ्याला मी असा थोडासा वक्र आकार, मग 2 वक्र, मग खाली एक पानाचा शेप बघा, असं वक्र आकार देऊन घेतलेलं आहे. बघू शकताय तुम्ही अगदीच असं वक्र काढलेलं आहे. बघा, असं काढलेलं आहे. बघू शकताय तुम्ही हे आपले गुलाबाच्या कळीचं मी सुंदर असं लटकन दिलेलं आहे. बघू शकताय तुम्ही दिसताना सुद्धा किती सुंदर आणि सोबर सिंपल. तिथे बघा लॉंग स्लीव्ज दिलेले आहेत. स्लीव्ज एकदम सिंपल अशा दिलेल्या आहेत. लॉंग स्लीव्जवरती काही डिझाईन नाही केलेली. कस्टमरची तशी डिमांडच होती. बघा, हे सुद्धा आपलं कटोरी ब्लाऊज आहे. बघू शकताय कटोरीचा खूप किती सुंदर आणि मस्त असा आलेला आहे. बघू शकताय तुम्ही ब्लाऊजची फिनिशिंग बघा. बघा, बाई अगदी व्यवस्थित. हे आपलं थर्ड ब्लाऊज आहे. बघा, किती सुंदर असं आपलं ब्लाऊज आहे. तयार रेडीमेड आहे. तुम्हाला इथं हवे असेल तर तुम्ही नॉट लावू शकता. मी नॉट लावलेलं नाही. तयार ब्लाऊजचा गळा असला ना काही करावं काही कळत नाही. मी असा गळा कट करून थोडासा वेगळा शेप देण्याचा प्रयत्न केलेला आहे. बघू शकता पाठीवर सुद्धा अशी आपली डिझाईन आहे. बघा, स्लीव्जसुद्धा की खूपच सुंदर स्लीव्ज आहेत. बघू शकताय तुम्ही जेवढ्या स्लीव्जवर डिझाईन आहे तेवढी सगळीच मी डिझाईन घेतलेली आहे. तेवढीच बरोबर बाही कट ठेवलेली आहे. बघू शकताय तुम्ही किती सुंदर असं आपलं ब्लाऊज तयार झालेलं आहे. बघा, ब्लाऊजचा कपडा सॅटिन आहे, त्यामुळे अगदीच घातल्यानंतर सुपेरियर दिसायला खूप छान दिसतं. अंगाला बसताना अगदी व्यवस्थित बसतं. बघा, किती सुंदर असं आपली ब्लाऊज आलं. इथं फक्त तुम्ही नॉट लावला तरी चालेल, पण माझ्या कस्टमरला नॉट नको होती पण मी नॉट लावलेली नाही. बघा, इथं अजून हुकसुद्धा केलेलं नाही आहे म्हणून मी इथं एक टाचणी लावून तुम्हाला दाखवत आहे. बघू शकताय ब्लाऊज किती सुंदर असं आपलं फिनिशिंग सेट ब्लाऊज तयार आहे. कटोरी ब्लाऊज आहे. बरेचसेच ब्लाऊज माझी कटोरी आहे आणि ही जी ब्लाऊज आहे ती सगळी ब्लाऊज एकाच कस्टमरची आहेत. तर चला आपला आता फोर्थ ब्लाऊज बघूया. बघा, किती सुंदर असं पिंक कलर आलेलं आहे. हे ब्लाऊज आपलं बोटनेकमध्ये मी शिवलेलं आहे. बघू शकताय
जसा गळ्याला आकार दिला आहे तशी मी लेस इथे लावलेली आहे. वरून एक्स्ट्राची लेस वेगळी असा आकार तिथे लावलेले आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार वेगळा आकारसुद्धा देऊ शकता. खूप सुंदर दिसणार आहे. फक्त लेस अगदी बारीक लावायची आहे. अशी काठावरून मी लेस घेतलेली आहे व एक्स्ट्राची साईडनं दोन्ही आकारमध्ये फिरवलेली आहे. बघू शकताय तुम्ही किती सुंदर दिसत आहे आपला आकार. साडी व ब्लाऊज एकाच कलरचे असल्यामुळं मी गोल्डन कलर वापरलेला आहे. हे बघा लटकन किती सुंदर सिंपल सोबर असं मी लटकन इथं लावलेलं आहे. बघू शकताय. थोडंच लटकन मोठं केलं ना ब्लाऊजला खूप सुंदर असा लुक येतो. बघा किती सुंदर दिसत आहे आपलं. छोटीशीच भाई आहे. जेवढं काठ आहे तेवढं छोटीच भाई कस्टमरने ठेवायला सांगितली होती. 4-4.5 इंचाचीच भाई आहे आपली तयार. बघा किती सुंदर ब्लाऊज आहे. अगदी ब्लाऊजचं फिनिशिंग खूप सुंदर आहे. तुम्हाला खाली पाहिजे असेल तुम्ही बटनसुद्धा लावू शकता. हे सुद्धा आपलं कटोरी ब्लाऊजच आहे. बघा अगदी सुपिरियर. माझ्याकडे भरपूर असे कटोरी ब्लाऊज असतात. प्रिन्सेस कट पण असतात पण थोडी कमी असतात. बघा टक्स. आपल्याला साडी व ब्लाऊज एकाच कलरची असेल त्यावेळी समजत नाही कुठली डिझाईन बनावी. त्यावेळी ही डिझाईन अगदी परफेक्ट आहे. चला हे आपलं 5वं ब्लाऊज आहे. बघू शकता हे पण कटोरीच ब्लाऊज आहे. बघा किती सुंदर असं आपलं फिनिशिंग सहित ब्लाऊज तयार आहे. ग्रीन पैठणी साडीवरचं अगदी सुंदर दिसत आहे. बघू शकताय. हा थोडासा पाटीतला काठ होता. इथं लावून मी अशी वेगळी डिझाईन केलेली आहे बोटनेकमध्ये. बघा असे छोटे छोटे लटकन मी दोन्ही साईडला 2 कोपऱ्यात दिलेले आहेत. मध्य सेंटरला मोठा लटकन असा दिलेला आहे. बघू शकताय तुम्ही. खाली छोटासा पॅच ठेवून इथे पॅच चिकटवलेला आहे. रेडीमेड पॅच. पैठणीवरती कलर आहे रेड कलरचा. त्या कलरच्या मॅचिंगचं मी असं लेस लावलेले आहे. बघू शकता. स्लीव्जवर अशा 2 डिझाईन त्रिकोणमध्ये तयार केलेल्या आहेत व त्याला सुंदर असं छोटंसं गुलाबाच्या कळीचं लटकन लावलेलं आहे. त्याला साईडनं लेस वगैरे लावलेलं आहे. बघा हे घातल्यानंतर ना बाहेरला खूप सुंदर लुक येणार आहे आणि अगदी फिनिशिंग सहित. आणि जसे पैठणीचे काठ आहेत अगदी मध्य सेंटर मोराचा ठेवून मी डिझाईन बनवलेली आहे. का तर मला डिझाईनही कट करायची नव्हती आणि ब्लाऊजला कस्टमरला डिझाईनही हवी होती. त्यामुळे मी कस्टमरला असं सजेशन दिले की बाबा असं करूया जेणेकरून काठ पण आपले राहतील आणि आपली डिझाईन पण तयार होईल. बघा किती सुंदर असं आपलं ब्लाऊज तयार आहे. बघू शकताय तुम्ही. डिझाईनसुद्धा खूप सुंदर आलेली आहे. कुठं सुरुवात, कुठं किंचित, कुठं कपडा उडवला आहे, कुठंही काही नाही. बोटनेकमध्ये आपली ही ट्रेंडिंग अशी डिझाईन आहे. काहीतरी नवीन दाखवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. बघू शकताय तुम्ही. ही बाही सेम आहे. बरोबर मोराची डिझाईन मध्य सेंटरला ठेवूनच मी घेतलेली आहे. तिथं दोन्ही त्रिकोणच्या मध्ये एक बटन तुम्हाला हवं असेल तर तुम्ही लावू शकता. बघा किती सुंदर डिझाईन झालेले आहेत. हे आपलं 6वं ब्लाऊज आहे. बघा हे सुद्धा कटोरी ब्लाऊज आहे. कपडा तर फार कमी होता. चुडीदारचा टॉप शिवून मी शिल्लक राहिलेल्या कपड्यातून हे ब्लाऊज शिवलेलं आहे. बघा किती सुंदर अशी कपडा आलेला आहे. इथं मी जोड देऊन केलेला आहे. बघा तिथं मी जोड दिलेला आहे पण लक्षात पण येत नाही की बाबा जोड देऊन मी ब्लाऊज तयार केलेला आहे. जे चुडीदारचे कपडे टॉप शिवल्यानंतर जे शिल्लक राहतात ना त्यातून मी अशी ब्लाऊज शिवते. हे कॉन्ट्रास्ट कुठल्याही काठपदराच्या साडीवर आपल्याला सुंदर दिसणार आहे. बघा बाहीवरही अगदी सुंदर अशी मी डिझाईन केलेली आहे. बघू शकताय तुम्ही. आणि त्याला छोटंसं खाली असं लटकन दिलेलं आहे. बघा आणि एक डिझाईन तयार फुल नॉटपासूनच फुल तयार करून मी त्याच्यावर एक मोठी लावलेला आहे. बघा किती सुंदर असं आपलं डिझाईन दिसत आहे. बघू शकताय. थोडंसं कटाकट होतो, थोडासा त्रास होतो पण ब्लाऊज अगदी ॲक्युरेट छान बसतं. बघू शकताय तुम्ही. अशी बरीचशी ड्रेसच्या कपड्यातून शिल्लक राहिलेली मी ब्लाऊज शिवत असते. बघा इथं आता पाठीमागच्या साईडला मी पानगळा टाकलेला आहे. नॉट लावलेली नाही. तुम्हाला हवी असेल तर तुम्ही नॉट लावू शकता पण मला सिम्पल सोबरच हवं होतं. लेस वगैरे तुम्ही लावू शकता पण मी लेस वगैरे काही लावलेलं नाही. सिम्पल पानगळा ठेवलेला आहे. हे आपलं 7वं ब्लाऊज काठपदरच्या साडीवरचं ग्रीन कलरचं ब्लाऊज आहे. बघू शकताय किती सुंदर असं आपलं ब्लाऊज तयार झालेलं आहे. बघा ही कटोरी किती छान दिसते बघा. आणि हे काठ फक्त काटाचीच बाही मी ठेवलेली आहे. बघू शकताय तुम्ही. आणि जे खालचे पाटीतले काठ होते ना त्याला मी असा आकार देऊन घेतलेला आहे. बघा त्या काठापासून शिल्लक राहिलेल्या तुकड्यापासून मी
छोटंसं असं लटकन बनवलेलं आहे. जे काठ आहे त्या काठाचा वापर करून मी असा गळ्याला सिंपलसा आकार देऊन घेतलेला आहे. काठ लावलेले आहेत. काठावरती साईडनं लेस अशी लावलेली आहे, कारण साडीसुद्धा सेम आहे, त्यामुळे मला कॉन्ट्रास्ट काही करता येत नाही. बघा इथं अशी नॉट आपली वेणीच्या आकारात फिरवलेली आहे. खाली लटकन तुम्ही लोंबते ठेवू शकता. माझ्या कस्टमरला नको होते म्हणून मी तसंच ठेवलेलं आहे. बघू शकताय काठ अगदी जेवढे साडीला काठ होते ना, अगदी तेवढेच मी काठ बाईला ठेवलेले आहेत. किती सुंदर बाई आपली तयार आहे बघा. छोटी बघा, दोन्हीसुद्धा सेम झालेल्या आहेत. बघा किती सुंदर सुरेख अशी आपली स्लीव दिसत आहे. बघू शकताय. ह्या वेणीमध्ये तुम्हाला हवे असेल तर गोल्डन कलर लावला तरीही चालेल. बघा आता आपलं पुढचं 8वं ब्लाऊज आहे. हे बघा सिंपल सोबर राणी कलरच्या ब्लाऊजचं आहे. हे जवळजवळ आपलं 42 ते 45 छातीचं ब्लाऊज आहे. बघू शकताय. गोटसुद्धा आपला किती सुंदर असा फिनिशिंगमध्ये आलेला आहे. अगदीच सुंदर असं आपलं कटोरी ब्लाऊज तयार आहे. खूप मोठी साईजचे ब्लाऊज आहे. बघा याचे काठसुद्धा अगदी छोटे जसे आहेत तसेच ठेवलेले आहेत. बघू शकताय तुम्ही. छोटीच बाही कस्टमरला हवी होती. 4.5 ते 5 इंचाची बाही आहे. बघा फक्त सिंपल सोबर असा पाठीमागं बॅकला मटका गळा टाकलेला आहे व सिंपल अशी समोसा लेस फिरवून नॉट लावलेले आहे. बघू शकताय तुम्ही. कारण काय कस्टमरच्या डिमांडनुसार एक कस्टमर असतात ना, आम्हाला सिंपल आणि सोबरच पाहिजे, तसंच करा असे एक कस्टमरची डिमांड असते. त्यामुळं जसं कस्टमर सांगेल तसंच आम्हाला डिझाईन वगैरे बनवावी लागते. बघू शकता हा आपला मटका गळा आहे. बघा अशी लेस आहे. घातल्यानंतर खूप छान ब्लाऊज बसतं. कस्टमरचा रिव्ह्यू छान आलेला आहे. कस्टमरला खूप सुंदर ब्लाऊज बसलेला आहे. बघू शकता. हे पण सिंपल असे छोटेसे लटकन मी केलेलं आहे. कस्टमरने हे आणखी 2-3 ब्लाऊज मला शिवाय दिले. ब्लाऊज खूप सुंदर बसला आहे. आणखी 2-3 ब्लाऊज आपल्याकडे शिवायला दिलेले आहेत. बघू शकताय तुम्ही किती सुंदर असा आपला ब्लाऊज तयार झालेला आहे. हे आपलं पुढचं ब्लाऊज आहे. बघू शकताय. नेटच्या साडीवरचं आहे. त्याला मोती वर्क आहे. बघा मोती मध्ये आलेले आहेत. इथं मी हात शिलाई घालून घेतलेली आहे. बघू शकताय तुम्ही. आणि पूर्ण बाहीला पूर्ण डिझाईन आहे नेटचीच. तुम्ही अस्तर नाही लावलं चालेल, पण मला कस्टमरने अस्तर लावायला सांगितलं होतं म्हणून मी अस्तर लावलेलं आहे. बघू शकताय तुम्ही. बॅकलासुद्धा आत अस्तरला एक वेगळा गळा केलेला आहे व वरून नेटचा जो कपडा आहे त्याचा गोल गळ्याच्या आकारात मी शिवलेला आहे. बघू शकता किती सुंदर असं आपलं ब्लाऊज दिसत आहे. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी, अशा छान छान ब्लाऊजचे डिझाईन बघण्यासाठी आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. जे कोणी आपल्या जे कोणी आपल्या चॅनल नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल सगळ्यांचे अगदी मनपूर्वक आभार. चला भेटूया अशा नेक्स्टच्या छानशा व्हिडिओमध्ये. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बघा किती सुंदर अशी आपली ब्लाऊजची डिझाईन तयार झालेली आहे. बघा असा मी अस्तरला गळा टाकलेला आहे. बघू शकताय तुम्ही. बघा बाहीसुद्धा खूप सुंदर आलेली आहे. नेटच्या ब्लाऊजला ना अशी डिझाईन खूप सुंदर दिसते. ओके बाय.